नमस्कार मित्रांनो, आपण इंग्लिश 30 डिसेंबर 2024 मधले जे MCQ आहेत सर्व बॅचेसचे ते घेणार आहोत आपण. इंग्लिशच्या टायपिंगसाठी आपल्याला याच्यातून 25 प्रश्न हमखास येतील. तर पहिला प्रश्न, एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं जे एक्झाम्पल आहे ते काय आहे, तर आपलं वर्ड प्रोसेसर. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न, डाटा रीडिंग ऑन विच इज यूज फॉर डाटा रीडिंग ऑन CD. तर त्याचं उत्तर आहे CD ड्राईव्ह. आणि विच इज यूज फॉर ट्रान्सफर ऑफ डाटा फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनदर कॉम्प्युटर. त्याचं एक आन्सर जे आहे ते ऑल ऑफ द अबो आहे. ऑल ऑफ द अबो डाटा ट्रान्सफर फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनदर कॉम्प्युटर. त्यानंतर येते टाईप ऑफ विच इज द टाईप ऑफ कॉम्प्युटर डज द डाटा इंटरप्रिटेशन फ्रॉम 0 to 1. तर हे येतं आपल्यावाले ॲनालॉग, नाही सॉरी डिजिटल कॉम्प्युटर. डिजिटल कॉम्प्युटर लक्षात ठेवायचं 0 आणि 1. तर कॉम्प्युटर डज द डाटा इंटरप्रिटेशन इन द फॉर्म ऑफ 0 and 1. 0 and 1 इज डिजिटल कॉम्प्युटर. त्यानंतर प्रश्न आहे, इज द सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस कुठले, ते ऑल ऑफ द अबो. कुठले कुठले, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड आणि हार्ड डिस्क. हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह आणि ऑल ऑफ दिस. आपलं आले काय झाले, सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. सेकंडरी लक्षात ठेवा, सेकंडरी हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह हे आपले झाले सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. त्यानंतर आहे, कॅन यू डिसेबल द एक्सटेंडेड सिलेक्शन मोड. कसं करणार, तर ESC प्रेस ESC टू डिसेबल. लक्षात ठेवा, ESC म्हणजे डिसेबल करणे. प्रेस ESC टू डिसेबल. तर कॅन यू डिसेबल एक्सटेंडेड सिलेक्शन मोड. एक्सटेंडेड सिलेक्शन मोड जे आहे त्याला आपण डिसेबल करायचं तर काय करावं लागते, आपल्याला ESC दाबावं लागते. आयटम ॲपियर्स डिमली बिहाइंड द मेन बॉडी टेक्स्ट. डिमली बिहाइंड द मेन बॉडी टेक्स्ट म्हणजे जी आपली मेन बॉडी टेक्स्ट आहे त्याच्या मागच्या साईडला जी दिसते त्याला काय म्हणतो आपण, वॉटरमार्क दिलेला असला तर आपल्याला डिमली असं टेक्स्टच्या मागे दिसतं. तर त्यानंतरचा प्रश्न आहे, आयटम आर प्लेस ॲट द एंड ऑफ अ डॉक्युमेंट. आयटम्स आर प्लेस ॲट द एंड ऑफ अ डॉक्युमेंट. त्याचा आला आहे तर एंड नोट. एंड नोट काय आहे, तर जे आहे ते प्लेस ॲट द एंड ऑफ अ डॉक्युमेंट. एंड ऑफ डॉक्युमेंट, एंड ऑफ डॉक्युमेंट, एंड नोट, एंड ऑफ अ डॉक्युमेंट. आयटम आर प्लेस ॲट द एंड ऑफ डॉक्युमेंट. त्यानंतर इज द मेड अप ऑफ रो अँड कॉलम्स. मेड रो ऑफ कशाने बनलेले असते, टेबल कशाने बनलेला असतो, तर रो टेबल इज मेड अप ऑफ रो अँड कॉलम्स. तर मीन्स इज द डिस्टन्स बिटवीन द मॅटर अँड द पेज मार्जिन्स. डिस्टन्स बिटवीन टेक्स्ट मॅटर अँड पेज मार्जिन्स. तर काय असतं ते इंडेंट. इंडेंट म्हणजे काय, टेक्स्ट मार्जिन टेक्स्ट मॅटर आणि पेज मार्जिन्स याच्यामध्ये जे डिस्टन्स असते त्याला काय म्हणतो आपण, इंडेंट. आणि इज रो इज द एक्सेल हॅज गिवन 1 नंबर. हे काय तर ट्रू आहे. प्रत्येक रोला 1 नंबर दिलेला असतो एक्सेलमध्ये. त्याला हे ट्रू आहे का फॉल्स आहे ते विचारलेलं आपल्याला, तर ते ट्रू आहे. तर करेक्शन इज कॉल्ड ॲज अ वर्कबुक. वर्कबुक कशाला का म्हणले असते, कुठल्या कशाच्या कलेक्शनला वर्कबुक म्हणतात, तर ते म्हणतात आपण वर्कशीट वर्कबुक. वर्कशीटच्या कलेक्शनला वर्कबुक. शीटची असे नंबर ऑफ शीट्स आहेत आपल्या वर्कशीटच्या, त्याला आपण टोटली काय म्हणतो, वर्कबुक म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, विच इज मीन्स इन बिल्ड फॉर्म्युला बेसिकली अवेलेबल इन एक्सेल. कोणते फॉर्म्युला, तर फंक्शन्स आर दी इनबिल्ड म्हणजे आधीचेच बनलेले फॉर्म्युले असतात बेसिकली अवेलेबल इन एक्सेल. एक्सेलमध्ये जे फॉर्म्युले आहेत बेसिकली अवेलेबल इनबिल्ड फॉर्म्युले जे आहेत ते फंक्शन्स एक्सेलमध्ये. मीन्स इज अ इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. काय, इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म कॅल्क्युलेशन्स आर फॉर्म्युला. फॉर्म्युला मीन्स इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म दी कॅल्क्युलेशन्स. द मीन्स इज दी बिल्ड फॉर्म्युला. आता चालू प्रश्न गेला, असे किती प्रश्न आपल्याला रिपीटेड आलेले दिसतील, तर ते काय आपलं फंक्शन्स मीन्स इज दी इनबिल्ड फॉर्म्युला बेसिकली अवेलेबल इन एक्सेल. एक्सेलमध्ये इनबिल्ड फॉर्म्युला असतात त्याला काय म्हणतात आपण फंक्शन्स. त्यानंतरचा प्रश्न आहे, की इज दी यूज फॉर हेल्प ऑप्शन. विच इज की इज यूज फॉर हेल्प ऑप्शन. तर कुठली आहे, हेल्प ऑप्शनसाठी हेल्प की. केवळ सरळ प्रश्न आहे, हेल्प की इज यूज फॉर
हेल्प ऑप्शन असे गुगल प्रश्न आपल्या शाळा सरळ मार्क देऊन जाणार आहेत. तर त्यानंतरचा प्रश्न आहे टू द टेक्स्ट डॅश डॅश टू द टेक्स्ट कॅन बी गिवन बाय युजिंग शॅडो कमांड. कोणती टेक्स्ट कॅन बी गिवन बाय युजिंग शॅडो कमांड. शॅडो कमांडने हे पाय सी शॅडो टू दी टेक्स्टला शॅडो द्यायची तर कुठली कमांड द्यावं लागेल शॅडो. सरळ प्रश्न आहे. MS पॉवर पॉईंट इज युजफुल फॉर मेकिंग विच ॲट प्रोफेशनल लेवल. तर MS पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन PowerPoint presentation. MS PowerPoint useful for making presentation at प्रोफेशनल लेवलचं तुम्हाला प्रेझेंटेशन PPT बनवायची तर आपण कसे बनवणार आहे MS PowerPointने. तर त्यानंतर प्रश्न आहे ऑप्शन यूज टू डिस्प्ले द रुरल लाईन कशा डिस्प्ले होते तर व्ह्यू ऑप्शन यूज टू डिस्प्ले द रुरल लाईन व्ह्यू ऑप्शन इज यूज टू डिस्प्ले द रुरल लाईन. सरळ प्रश्न आहे लक्षात ठेवायचा. आर प्रिंटेड नोट्स ऑफ स्पीच रेफर बाय द स्पीकर इन द मीटिंग द स्पीकर्स नोट्स. सरळ प्रश्न आहे स्पीकर्स नोट्स. क्वेश्चनमध्ये पण तेच आर प्रिंटेड नोट्स कोणते असतात त्या प्रिंटेड नोट्स असतात स्पीकर्स नोट्स. स्पीच आर रेफर्ड बाय द स्पीकर इन द मीटिंग जे स्पीकरने मीटिंगमध्ये रेफर केले असतात. इज अ वे ऑफ सेंडिंग अँड रिसिविंग द मेसेज युजिंग द कॉम्प्युटर. कशाने आपण करतो तर ते करतो आपण ईमेलने. ईमेल लक्षात ठेवा ईमेलचा प्रकार आहे पण ईमेल इलेक्ट्रॉनिक मेल म्हणून इज अ वे ऑफ सेंडिंग अँड रिसिविंग मेसेज युजिंग अ कॉम्प्युटर. तर इन अ कॉम्प्युटर ईमेल इज अ वे ऑफ मेसेजेस. कसं तर ते काय राहते आपलं सेंडिंग कॉम्प्युटर ईमेल इज अ वे ऑफ सेंडिंग मेसेजेस. लक्षात ठेवा सेंडिंग. तर प्रोसेस ऑफ सेव्हिंग फाईल्स टू युअर कॉम्प्युटर फ्रॉम इंटरनेटवरून आपल्याला जर काही सेव्ह करायचं असते तर आपण काय करतो आपण डाउनलोडिंग केल्याशिवाय आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होत नाही. तर प्रोसेस ऑफ सेव्हिंग फाईल्स टू युअर कॉम्प्युटर फ्रॉम दी इंटरनेट दिस कॉल्ड डाउनलोडिंग. ते HTML ॲक्रोनॉमी म्हणजे HTMLचा फुल फॉर्म काय आहे तर HTMLचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. लक्षात ठेवा हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. WWचा फुल फॉर्म काय तर वर्ल्ड वाईड वेब. लक्षात ठेवा वर्ल्ड वाईड वेब WWW. त्यानंतर आहे पहिला प्रश्न दुसऱ्या याच्यातला. तर व्हॉट इज मीन्स P4 1.7 GHz. तर त्याचा आन्सर आहे Pentium 4. इथं बघा हा P4 आहे म्हणजे हा Pentium 4 प्रोसेसर आणि क्लॉक स्पीड इज 1.7 GHz. म्हणजे बघताय तुम्ही इकडं कसं आहे इकडं GHz स्पीड क्लॉक स्पीड लक्षात ठेवा. इकडं थोडं क्लॉकची स्पीड ऑप्शनमध्ये नाही आहे. इथं Pentium 4 इथं P4 दिलेला आहे पण इथं आपला P4चं Pentium 4 दिलेला आहे. आन्सर आपलं आहे Pentium 4 प्रोसेसर क्लॉक स्पीड 1.7 GHz. इज अन एक्झाम्पल ऑफ कॉम्प्युटर अँटीव्हायरस. तर कॉम्प्युटर अँटीव्हायरसचं एक्झाम्पल आहे क्विक हिल. लक्षात ठेवा तर व्हायरस लागला आहे तर त्याच्यापासून आपल्याला हील करायचं म्हणजे सुधारायचं तर आपल्याला अँटीव्हायरस असतं क्विक हिल अँटीव्हायरस. तर त्यानंतर प्रश्न आहे व्हॉट ॲड प्रिंटर्स आर कॉमनली यूज आउटपुट डिव्हायसेस. तर एक आहे आपलं मॉनिटर अँड प्रिंटर्स आर आउटपुट डिव्हायसेस. प्रश्न आपल्याला असे किती प्रश्न येतात जे आउटपुट आणि इनपुट डिव्हायसेसवर आहेत. म्हणजे आपला जो मॉनिटर आहे तो काय आहे आउटपुट डिव्हाइस आहे आणि जे आपले उरलेले आहेत ते इनपुट डिव्हाइस आहेत. आउटपुट डिव्हाइसेस प्रिंटर अँड मॉनिटर आर कॉमनली यूज आउटपुट डिव्हाइसेस. मॉनिटर प्रिंटर ज्याच्यानं बाहेर पडते आउटपुट मॉनिटर आर दी इनपुट डिव्हाइसेस. इनपुट कुठलं आहे कीबोर्ड आपण टाईप करतो म्हणजे तो कमांड जाते. माऊस आपण क्लिक केल्यावर कमांड जाते. स्कॅनर बी आपण इनपुट दिले जाते म्हणजे ऑल ऑफ द अबो. कीबोर्ड माऊस स्कॅनर ऑल ऑफ द अबो इनपुट डिव्हाइसेस आर दी आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट कुठलं प्रिंटर आहे मॉनिटर आहे स्पीकर आहे हे काय आपले ऑल ऑफ द अबो
आउटपुट डिव्हायसेस. इज नॉट दी फोन स्टाईल. फोन कुठले इटॅलिक असते, रेग्युलर असते, बोल्ड असते, सुपरस्क्रिप्ट नसते फोन स्टाईल. तर मग कुठली फोन स्टाईल आहे आपली? बोल्ड, इटॅलिक, रेग्युलर. आणि आपलं जे काय विचारलं आहे नॉट अ फोन स्टाईल, तर आपलं आहे सुपरस्क्रिप्ट. तर इज दी एक्सटेन्शन ऑफ वर्ड फाईल. वर्ड फाईलचं एक्सटेन्शन काय असते? डॉक एक्स. डॉक एक्स लक्षात ठेवा. डॉक आणि एक्स डॉक्युमेंट. तर वर्ड फाईलचं एक्सटेन्शन लक्षात ठेवा. जसं की आपल्याला बाकीचं बघितलं तुम्ही दुसऱ्या याचं GPG येते, तसं एक्सटेन्शन येतात आपल्याला, ते आपल्याला विचारले जातात. इज नॉट दी सेक्शन ब्रेक ऑप्शन. इज नॉट दी सेक्शन ब्रेक ऑप्शन. तर आपला आन्सर आहे प्रिव्हियस पेज. प्रिव्हियस पेज इज नॉट दी सेक्शन ब्रेक ऑप्शन. नॉट म्हटले बरं का. नाही तुम्हाला जर असा प्रश्न आला विच इज दी सेक्शन ब्रेक ऑप्शन, त्याच्यामध्ये हे जे आहे ना हे राहीन बरं का. तर मग इज नॉट दी सेक्शन ब्रेक ऑप्शन प्रिव्हियस पेज. तर आपल्या इथं प्रिव्हियस पेज हे आन्सर आहे, नॉट दी सेक्शन ब्रेक ऑप्शन. इज नॉट व्हॅलिड व्हर्जन ऑफ MS ऑफिस. तर आहे ऑफिस विस्टा. हे काय नॉट अ व्हॅलिड व्हर्जन. मग हे ऑफिस XP आहे, ऑफिस 2007 आहे, हे ऑफिशियल व्हर्जन आहे. आणि जे इथं समजून घ्या सेक्शन ब्रेक ऑप्शन असले तर नेक्स्ट पेज इन, ऑड पेज इन, इवन पेज इन, हे काही सेक्शन ब्रेक ऑप्शन असतील. त्यानंतर ऑफ दी फॉलोइंग हेल्प्स टू रिड्यूस द स्पेलिंग इरर. काय असते ते? ऑटो करेक्टने आपले स्पेलिंग इरर कमी होतात. मीन्स द इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन. कशाने कॅल्क्युलेशन परफॉर्म होऊ शकते? तर फॉर्म्युलाने इन्स्ट्रक्शन दिले तर परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. ऑप्शन इज द अवेलेबल ओनली इन MS Excel विंडो. ऑप्शन इज अवेलेबल इन MS Excel विंडो. कशाने? कोणता ऑप्शन आहे? फक्त तेच एक MS Excelमध्ये अवेलेबल असते, दुसरं ठिकाणी नसते ते. त्यामध्ये कुठले आहे आपल्यासाठी? तर फॉर्म्युला बार तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये दिसेल का? तर नाही दिसणार. तर मग फक्त ते कशात अवेलेबल आहे? तर फक्त MS Excelमध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं ओनली ऑप्शन अवेलेबल इन MS Excel इज फॉर्म्युला बार. तर लोअर फंक्शन यूज टू कन्वर्ट द टेक्स्ट इन टू केस. लोअर म्हटलं तर काय? इन स्मॉल करायचं आहे म्हणजे लोअर, स्मॉल लेटर. आणि नाव लक्षात ठेवा, लोअर लक्षात ठेवा, अप्पर लक्षात ठेवा. तर नाव म्हणजे काय? तर सिस्टीम टाईम. लक्षात ठेवा, नाव सिस्टीम टाईमवर आपले नाव निघून गेली. तर टुडेवरून काय लक्षात ठेवणार आपण? डेट. आजची डेट काय? टुडे. आणि नाव म्हणजे सिस्टीम डेट, लोअर म्हणजे स्मॉल लेटर. आणि इज दी प्रेझेंट बिसाइड्स दी PowerPoint लोगो ऑन टायटल बार. प्रेझेंटेशन बिसाइड्स दी PowerPoint लोगोच्या जे आहे इज दी प्रेझेंट बिसाइड्स दी PowerPoint लोगो ऑन टायटल बारमध्ये PowerPoint लोगो आहे. त्याच्या मागच्या साईडला काय असते? तर क्विक असेस टूलबार इज प्रेझेंट बिसाइड्स दी PowerPoint लोगो ऑन दी टायटल बार. तर क्विक असेस टूलबार is the very useful software for making the presentation, slides, handouts at the professional level. तर आपला आन्सर आहे MS PowerPoint. आपल्याला प्रोफेशनल, तुम्हाला बोललो मी आधी, प्रोफेशनल लेवलला तुम्हाला जर PowerPoint PPT बनवायची, स्लाइड्स, हँडआउट्स बनवायचे, तर तुम्हाला काय यूज करायला लागेल? तर MS PowerPoint. तर मीन्स द इफेक्ट्स गिवन इन दिस स्लाइड रिगार्डिंग हाऊ द ऑब्जेक्ट appears ड्युरिंग दिस स्लाइड शो. तर आपल्याला काय ॲड करावं लागेल? ॲनिमेशन. मीन्स द इफेक्ट महत्त्वाचा. इफेक्ट गिवन इन अ स्लाइड रिगार्डिंग हाऊ द ऑब्जेक्ट appears ड्युरिंग द स्लाइड शो दरम्यान ऑब्जेक्ट आपल्याला कशा दिसायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला एक इफेक्ट ॲड करावा लागतो, त्याला आपण ॲनिमेशन म्हणतो. तर मेनू इज अवेलेबल ओनली इन PowerPoint. तुम्ही मागे बघितलं की एक्सेलमध्ये काय फक्त अवेलेबल होतं? ओनली अवेलेबल होतं ते फॉर्म्युला बार. आणि इथं काय आपलं? तर स्लाइड शो. PowerPointमध्ये काय असतो? तर स्लाइड शो. त्यानंतर येते आपले व्ह्यू इज युजफुल टू टाईप द मॅटर ऑन स्लाइड. कोणता व्ह्यू युजफुल आहे की त्यामध्ये आपण टाईप द मॅटर ऑन स्लाइडमध्ये आपण मॅटर टाईप करू शकतो. तर तो आहे आपला नॉर्मल व्ह्यू इज युजफुल टू टाईप द मॅटर ऑन स्लाइड. आर टाईप ऑफ माऊस.
आर दी टाईप ऑफ माऊस. तर कुठले कुठले? ऑल ऑफ दिस. मेकॅनिकल, ऑप्टिकल, वायरलेस हे तिघ प्रकारचे माऊस आपल्याला अवेलेबल असतात. ऑप्टिकल, मेकॅनिकल, वायरलेस. .com डोमेन कशासाठी? तर कमर्शियल वेबसाईट .com. आणि GOV असलं तर गव्हर्मेंट, EDU असलं तर एज्युकेशनल, प्रोफेशनल असलं तर त्यासाठी वेगळं डोमेन असेल. बघितले .com एक्झाम्पल ऑफ डोमेन नेम ॲड्रेस इज फॉल्स. डोमेन नेम ॲड्रेस नाही येते तर ते डोमेन कोड आहे. द डोमेन कोड इज यूज टू शो दी साईट. तर .com इज ॲन एक्झाम्पल ऑफ डोमेन नेम. डोमेन नेम नाही येते तर डोमेन कोड आहे. नेम वेगळं असेल त्याच्यानंतर शेवटी जो लागतो तो कोड लागतो. हे बघा हे सर्व प्रकारचे डोमेन पार्ट ऑफ दी डोमेन कोड हे ट्रू इन आपलं. तर त्यानंतर येते .education डोमेन कोड इज यूज टू शो दी साईट विच इज एज्युकेशनल साईट. तुम्ही जेव्हा वेबसाईट बनवणार आहे तेव्हा आपण तुम्हाला कुठल्या प्रकारच्या याच्यामध्ये साईट बनवायची त्या प्रकारे आपण हा कोड वापरू शकतो. HTTPचा फुल फॉर्म काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. लक्षात ठेवा तिकडं हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज होतं HTTPचा फुल फॉर्म आणि HTTPचा आणि आपल्याला मागं आला तो HTTPL मार्कअप लँग्वेज HTML. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि हायपर टेक्स्ट प्रोटोकॉल असे प्रश्न येतात आपल्याला. इज ॲन एक्झाम्पल ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. काय तर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय एक्झाम्पल? युनिक्स ही काय आपली ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ही पण प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचं एक्झाम्पल विचारलं आहे. ते आपलं आहे C++ युनिक्स इज ऑपरेटिंग सिस्टीम. युनिक्स इज दी ऑपरेटिंग सिस्टीम. एक्झाम्पल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. आता सांगितलं मी तुम्हाला C++ इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. विच इज द इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड विच built in computer cabinet. Which is the electronic circuit board which is built in a computer cabinet. तर इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड विच इज बिल्ट इन अ कॉम्प्युटर कॅबिनेट. तर कुठलं आहे? तर आपलं सिस्टीम बोर्ड. इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड विच इथं नावामध्ये बोर्ड येऊन गेला. इथं कुठे दिसते का तुम्हाला बोर्ड? इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड विच इज बिल्ट इन अ कॉम्प्युटर कॅबिनेट. तर काय आपलं सिस्टीम बोर्ड. हे इज दी मायक्रो कॉम्प्युटर कुठलं आहे आपल्याला? तर ऑल ऑफ दिस. डेस्कटॉप, हँडहेल्ड म्हणजे आपला मोबाईल आणि लॅपटॉप आपलं लॅपटॉपच आणि डेस्कटॉप. तर हे काय झाले आपले मायक्रो कॉम्प्युटर. द आयटम ॲपियर्स डिमली बिहाइंड द मेन बॉडी टेक्स्ट. आताच बघितलं आपण वॉटरमार्क प्रश्न रिपीट होतात. बॉडी डिमली बिहाइंड दी मेन बॉडी टेक्स्ट म्हणजे डिमली दिसते. कॅन यू डिसेबल द एक्सटेंडेड सिलेक्शन मोड? ESC. लक्षात ठेवा डिसेबल द ESC टू डिसेबल एक्सटेंडेड सिलेक्शन मोड. इज द शॉर्टकट की टू डिस्प्ले द फाईल कोड्स डिस्प्ले करायचे आपल्याला. तर कशा करणार? तर F9 Alt प्लस F9. लक्षात ठेवा शॉर्टकट की टू डिस्प्ले द फील्ड कोड्स लक्षात ठेवा. फाईल कोड्स लक्षात ठेवा. डिस्प्ले करायचे आपल्याला फाईल कोड्स. तर काय करणार आपण? Alt प्लस F9. A9 आयटम आर दी प्लेस ॲट द एंड ऑफ द डॉक्युमेंट. आताच सांगितलं तुम्हाला एंड नोट ॲट दी एंड ऑफ डॉक्युमेंट. कॅन नॉट बी रिसाईज. काय रिसाईज होऊ शकत नाही? तर डायलॉग बॉक्स. हे बाकी सर्व रिसाईज होऊ शकतात. कॅन नॉट बी रिसाईज डायलॉग बॉक्स. विंडो होऊ शकते रिसाईज. वर्ड रिसाईज होऊ शकते. वॉइस आउटकम होऊ शकतात. दी अप्पर म्हणजे कॅपिटल आणि लोअर म्हणजे स्मॉल. आणि लोअर हेलो. तर मग आता H कॅपिटल होता ना तर आता हा काय होऊन जाईल? स्मॉल होऊन जाईल. सर्व स्मॉल. हेलो लोअर हेलो. फंक्शन विल बी कन्वर्ट दी गिवन टेक्स्ट ॲज हेलो. आणि ते राऊंड म्हणलं तर काय होणार आहे? तर ते होणार आहे राऊंड फंक्शन मेक्स दी नंबर गिवन इन द ब्रॅकेट टू दी नंबर अप टू स्पेसिफिक डिजिट. राऊंड टू दी नंबर अप टू स्पेसिफिक डिजिट. सम ऑफ E8 टू E11. तर काय होणार? फंक्शन सॉर्ट दी व्हॅल्यूज इन सेल्स रेंज बिटवीन E8 टू E11. हे काय होणार? ते चुकीचं होणार. आपल्याला विचारलं सम होणार आहे. ते काय म्हणते? सॉर्ट दी व्हॅल्यूज इन अ सेल रेंज बिटवीन E8 टू E11. आपल्याला रेंज बिटवीन नाही आपल्याला म्हणलं सम ऑफ E8 टू E11. तर मग आपल्याला ते काय होतं? सम व्हायला पाहिजे होती. ते आपल्याला काही रेंज वगैरे काढायची नव्हती. तर आपलं काही ते फॉल्स येणार आहे. अप्पर हेलो म्हणजे H कॅपिटल होणार आहे.
तसं काय होणार आहे, सर्वच कॅपिटल होणार आहे. अप्पर मागच्या वेळेस लोअर झालं होतं, तर ते काय झालं होतं, सर्वचे सर्व लोअर झालं होतं. तर आपला आन्सर आहे हेलो. इज द प्रोसेस इन विच ऑल स्लाइड्स आर डिस्प्लेड वन आफ्टर अनदर. तर काय स्लाईड शोमध्ये एका स्लाईडनंतर दुसरी स्लाईड दिसते PPTमध्ये. इज यूज टू क्रिएट द बेस्ट प्रेझेंटेशन. काय सांगितलं तुम्हाला, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, वर्ड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, बेस्ट प्रेझेंटेशन. दी मीन्स effect given in a slide regarding how the objects appear during the slide show. कशानं ऑब्जेक्ट ॲपेअर्स ड्युरिंग द स्लाईड शो. कोणते इफेक्ट तुम्हाला आधीच बोललो मी. इफेक्ट लक्षात ठेवा तुम्ही, ॲनिमेशनचा इफेक्ट देणे. नंतर आहे विच शोज द स्लाइड्स इन फुल स्क्रीन. कशानं दिसणार आहेत, तर स्लाईड शोमध्ये शोज द स्लाइड्स इन अ फुल स्क्रीन. सरळ आहे स्लाईड शोमध्ये शोज द स्लाइड्स इन फुल स्क्रीन लक्षात ठेवा. स्लाईड शोमध्ये इज अवेलेबल ओनली इन पॉवर पॉईंटमध्ये फक्त ओनली अवेलेबल आहे. ते काय आहे, तर आपलं स्लाईड शो. पॉवर पॉईंटच मग कशासाठी बनवतो आपण, तर स्लाईड शोसाठी बनवतो. त्यानंतर हे आपल्यावाले काय आहेत, तर आर द पार्ट ऑफ स्टँडर्ड इंटरनेट ॲड्रेस डोमेन कोड तुम्हाला बोललो मी. डोमेन कोड बरोबर आहे. आर द पार्ट ऑफ स्टँडर्ड इंटरनेट ॲड्रेस डोमेन कोड. द गिफ इज कॉम्प्रेस बिटमॅप फॉर्मॅट which supports the colors. GIF compress bitmap which supports the colors. किती कलर्सला सपोर्ट करते ते 256 इंच का सीना नहीं दे रहा, 256 इंच का सीना है. GIF ही भाई. The .government domain code used to show government वेबसाइट गव्हर्नमेंट डोमेन कोड लावते. MIDI is the file extension of a sound file. बरोबर आहे का, बरोबर आहे. MIDI MIDI लक्षात ठेवा. MIDI काय आहे, ट्रू आहे. कशासाठी, तर साऊंड फाईलचं एक्सटेन्शन MIDI. ऑर्गनायझेशन कशासाठी, तर ऑर्गनायझेशनलचं डोमेन कोड असते, तर ती ऑर्गनायझेशनलसाठी. याला पुढचं आता इज द टाईप ऑफ ऑप्टिकल डिस्क. कशा डिस्क आहेत ते, बावड्या हार्ड डिस्क इज ऑप्टिकल डिस्क. CD डिस्क इज ते ऑप्टिकल डिस्क. हार्ड डिस्क आहे आपल्याला विचारलं, ऑप्टिकल डिस्क विचारलं, तर CD जी आहे ती काय, ऑप्टिकल डिस्क. CD इज ऑप्टिकल डिस्क लक्षात ठेवायचं. नाही तर हार्ड डिस्क मारण्याचा माझ्यासारखा, मी ना हार्ड डिस्क मारले, तर आपलं उत्तर आहे CD. तर मीन्स रो टाईप इन्फॉर्मेशन कुठली, तर डाटा कशामध्ये, कसल्या फॉर्ममध्ये भेटतो आपल्याला, रो फॉर्ममध्ये. आपल्याला तर तो डाटा इंटरप्रिटेट करावा लागतो, त्याच्यातून आपल्याला माहिती त्याच्यामध्ये रूपांतरित करावं लागते. म्हणजे डाटा मीन्स अ टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. रो टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. त्यानंतरचा मीन्स सेट ऑफ कमांड्स गिवन टू दी कॉम्प्युटर. काय, तर आपलं तर प्रोग्राम. मीन्स अ सेट ऑफ कमांड्स गिवन टू दी कॉम्प्युटर. प्रोग्राम सेट केला आपण ना, मग सेट ऑफ कमांड सेट केला आहे तुम्ही प्रोग्राम, तर सेट ऑफ कमांड गिवन टू दी कॉम्प्युटर्स झाला आपला प्रोग्राम. इंडिकेशन्स नाही बरं का, प्रोग्राम लक्षात ठेवा. प्रिंटर गिव्स द कलर, प्रिंट्स आउट, तर लक्षात ठेवायचं. जेट जे इंजिन आहे आपलं, इंक आहे ते जेट करायची आणि प्रिंट काढायची, ते कलर प्रिंट आउटपुट जे काय इंकजेटने काढायचं. पुढचा प्रश्न आहे व्हायरस स्पॉइल्स दी कॉम अँड XC एक्सटेन्शन फाईल्स. कॉम म्हणजे वर्ड फाईल आणि XC म्हणजे काय अजून माहिती नाही तुम्हाला सांगाल मी काय आहे XC. तर ते काय आपलं फाईल व्हायरस स्पॉइल्स दी कॉम अँड XC एक्सटेन्शन फाईल्सला फाईल्सच व्हायरस स्पॉईल करतो. ते आहे आपल्याला फाईल व्हायरस स्पॉइल्स दी कॉम अँड XC एक्सटेन्शन फाईल्स. ऑप्शन इज यूज टू चेंज दी मार्जिन्स. काय असलं आपलं, तर ते पेज लेआउटनं आपल्याला मार्जिन्स चेंज करता येतो. यूज टू चेंज दी मार्जिन्स लक्षात ठेव. मार्जिन्स चेंज करायचे आपल्याला पेज लेआउट. सी इज द मेड अप ऑफ रो अँड कॉलम्स इज टेबल. द डिस्टन्स बिटवीन द टेक्स्ट अँड मॅटर इज डिस्टन्स बिटवीन टेक्स्ट मॅटर अँड पेज मार्जिन इज इंडेंट. प्रश्न रिपीट होणार आहेत आता, आपलं पटापट घेणार होता आपण लवकर. कॅन बी यूज टू सेट दी मार्जिन्स अँड इंडेंट्स इन डॉक्युमेंट. कशानं आपण मार्जिन्स अँड इंडेंट्स सेट करणार डॉक्युमेंटमध्ये, तर ते आपण काय करणार, रुलरने करणार. रुलर कॅन यूज टू सेट द मार्जिन्स अँड इंडेंट्स इन द डॉक्युमेंट.
इज नॉट दी फॉन्ट स्टाईल. तर बोल्ड आहे, इटॅलिक आहे, रेग्युलर बी आहे, आपला सबस्क्रिप्ट नाही आहे. द अप्पर म्हणजे कॅपिटल. आणि आता हा काय आपला समेशन. समेशन इज ऑटोसम. बरोबर आहे का? बरोबर आहे. तर हा काय आपला साईन ऑफ ऑटोसम. MS Excel 2000 इज अ पॉवरफुल काय स्प्रेडशीट पॅकेज. स्प्रेडशीट पॅकेज MS Excel 2019. MS Excel 2019. एक्सेल म्हणल्यावर एक्सेल काय करणार आहे? स्प्रेडशीट पॅकेज. लक्षात ठेवा. तर मीन्स इज अ बिल्ड फॉर्म्युला बेसिकली अवेलेबल इन एक्सेल. काय येणार आपला तर फंक्शन्स इनबिल्ड फॉर्म्युला असतात एक्सेलमध्ये. व्ह्यू इज नॉट अवेलेबल इन पॉवर पॉईंट. तर काय आपल्याला जो कोणता नाही तर ड्राफ्ट व्ह्यू नॉर्मल व्ह्यू असतो, ड्राफ्ट व्ह्यू नसतो. नॉट अवेलेबल इन पॉवर पॉईंट. लक्षात ठेवा. ड्राफ्ट व्ह्यू. आर दी ट्रान्झिशन्स अवेलेबल इन MS Word. कुठले कुठले ट्रान्झिशन असतात तर ऑल ऑफ दिस. वाईट, पुश, फेड अजून असतील. तर पॉवर पॉईंट फाईल एक्सटेन्शन कुठलं आहे? PPTX. PPTX इज द पॉवर पॉईंटचं फाईल एक्सटेन्शन आहे. फाईलचं एक्सटेन्शन PPTX. त्यानंतर ऑप्शन इज यूज टू सी द स्लाइड्स शो ॲट दी सम पर्टिक्युलर टाईम. लक्षात ठेवा. पर्टिक्युलर टाईमच्या इंटरव्हलमध्ये आपल्याला बघायचं तर रिहर्स टाईम. लक्षात ठेवा. आपल्याला ऑप्शन यूज टू शो द स्लाइड्स ॲट दी सम पर्टिक्युलर टाईम इंटरव्हल. तर काय रिहर्सस टाईम्स. तर वेरियस ट्रान्झिशन अवेलेबल MS. तर ऑल ऑफ दिस. कारण बरेच असे ट्रान्झिशन्स अवेलेबल असतात पॉवर पॉईंटमध्ये. मग शेअर्ड आहे, स्विच आहे, फ्लिप आहे. इज द शॉर्ट फॉर्म ऑफ वेब ब्लॉग. वेब ब्लॉग काय तर ब्लॉग लक्षात ठेवा. वेब ब्लॉग फक्त WA काढायचा आहे, उरलेला जो असेल तो कॅपिटल करून ब्लॉक करून द्यायचा. शॉर्ट फॉर्म ऑफ वेब ब्लॉग इज अ ब्लॉग. ईमेल सर्व्हर इज डेव्हलप बाय गुगल कंपनी इज Gmail. गुगल मेल. किती सोपा प्रश्न होता. इज नेसेसरी टू कनेक्ट अवर कॉम्प्युटर विथ इंटरनेट. इज नेसेसरी टू कनेक्ट अवर कॉम्प्युटर विथ इंटरनेट. काय लागते आपल्याला तर मोडेम लागते. मोडेम एक आहे, त्याच्यानं आपण दोन कॉम्प्युटर इंटरनेटला जोडतो. ते काय असतं आपलं मोडेम. हे गरजेचं आपल्याला. नेसेसरी टू कनेक्ट दी कॉम्प्युटर विथ इंटरनेट मोडेम. इज द स्टँडर्ड इंटरनेट प्रोटोकॉल. कुठला आहे तर तो TCP/IP. इज अ स्टँडर्ड इंटरनेट प्रोटोकॉल. TCP/IP काय आपला स्टँडर्ड इंटरनेट प्रोटोकॉल. त्यानंतर हे इज द बाय डिफॉल्ट वेब ब्राउझर ऑफ मायक्रोसॉफ्ट कंपनी. मायक्रोसॉफ्ट कंपनीचं डिफॉल्ट म्हणजे आपण जसं मोबाईल घेतो ना तसं डिफॉल्ट आपल्याला क्रोम चालू असते आपल्याला, किंवा आपल्या मोबाईलचंच असते DMI ब्राउझर वगैरे असं. तसं डिफॉल्ट कंपनीचं आपलं मायक्रोसॉफ्ट कंपनीचं डिफॉल्ट वेब ब्राउझर आहे ते कुठलं आहे आपलं तर इंटरनेट एक्सप्लोरर जे आहे ते मायक्रोसॉफ्ट कंपनीचं वेब ब्राउझर आहे. पुढचा प्रश्न. तर WWW स्टँड्स फॉर वर्ल्ड वाईड वेब. तर अल्ट की इज कोणती की आहे तर कॉम्बिनेशन की. आपण अल्ट प्लस वापरलं होतं आधी. F9 कशासाठी होतं आपलं ते तुम्ही तर ते फाईलची जी होती लिस्ट डिस्प्ले करण्यासाठी ते होतं आपलं. त्यानंतर आता कंट्रोल की कशासाठी असते तर आपल्याला काय करायचं आहे कॉम्बिनेशन करायचं आहे. कंट्रोल की इज टू कॉम्बिनेशन. अल्टरनेशन की इज द कॉम्बिनेशन की. हे जेवढ्या बी की आहेत अल्टरनेशन झाल्या, कंट्रोल की झाल्या, या ज्या काय आहेत या कॉम्बिनेशन की आहेत. परमी काय आहे तर सपोर्ट कॉम्प्युटर आहे. युनिकोड काय आहे तर हे आपला फोंट आहे. लक्षात ठेवा. आपल्याला वेगळं वाटणार ते. युनिकोड इज द टाईप ऑफ फोंट. लक्षात ठेवायचं. युनिकोड इज अ टाईप ऑफ फोंट. युनिकोड इज द एक्सटेन्शन ऑफ वर्ड फाईलचं मी काय म्हणलं तुम्हाला docx होतं. इथं डॉक दिलं आहे. एक्सटेन्शन ऑफ फाईलवर आपल्याला ऑप्शनच नाही. docx डॉक आपलं काय तर वर्ड फाईलचं एक्सटेन्शन आहे. तर त्यानंतर इज दी शॉर्टकट की टू ओपन दी फोन डायलॉग बॉक्स. लक्षात ठेवा. शॉर्टकट की फोन डायलॉग बॉक्स. ओपन दी फोन डायलॉग बॉक्स काय आपलं D. लक्षात ठेवा. D फोन डायलॉग बॉक्स. कंट्रोल प्लस D इज टू ओपन दी फोन डायलॉग बॉक्ससाठी शॉर्टकट काय कंट्रोल D. डायलॉग लक्षात ठेवा. D फॉर डायलॉग is the blinking straight line where we can type the matter. Is the blinking straight line where we can type the matter. कुठं आपण ब्लिंकिंग स्ट्रेट लाईन आहे तिथं आपलं मॅटर जे टाईप करू शकतो ते आहे आपला इन्सर्शन पॉईंटर.
इज दी ब्लिंकिंग इन्सर्शन पॉइंटर काय आहे तर ब्लिंकिंग स्ट्रेट लाईन वेअर वी कॅन टाईप दी मॅटर इज दी नॉट व्हॅलिड व्हर्जन ऑफ एम एस ऑफिस हा प्रश्न रिपीट झाला ऑफिस विस्टा इज दी नॉट व्हॅलिड व्हर्जन ऑफ एम एस ऑफिस मी असे प्रश्न घेतले की जे जास्त करून रिपीट नाही आहेत असे LPDF आपल्याजवळ आहे तर इन एम एस वर्ड कंट्रोल येस फॉर सेव्ह कंट्रोल येस कंट्रोल D काय होतं आपलं आलं होतं ते डायलॉग बॉक्स फोन डायलॉग बॉक्स ओपन करण्यासाठी कंट्रोल D होतं कंट्रोल एस फॉर सेव्ह ऑप्शन इज अवेलेबल ओनली इन MS एक्सेल विंडो MS एक्सेल आताच बोललो तुम्हाला MS एक्सेलमध्ये काय असतं आपला फक्त फॉर्म्युला बार कारण हा फॉर्म्युला बार तुम्हाला कुठल्याच फाईलमध्ये दिसणार नाही दर मीन्स इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन काय तर आपला फॉर्म्युला इज द इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन डाटा टाईप कॅन नॉट बी यूज ॲज अ डाटा सेल कोणता डाटा आपण यूज करू शकत नाही असं डाटा सेल म्हणून तर तो असतो आपला ट्री डाटा इज नॉट यूज ॲज अ डाटा सेल ॲज अ डाटा एका सेलमध्ये आपण ट्री डाटा वापरू शकत नाही ॲज अ डाटा म्हणून कारण तो ट्री डाटा आहे बार इज गिवन ॲट दी टॉपमोस्ट साईड ऑफ ओपनिंग स्क्रीन इन एक्सेल कोणता बार असतो जो गिवन इन द टॉपमोस्ट साईड ऑफ दी ओपनिंग स्क्रीन इन द एक्सेलमध्ये ओपनिंगला दिलेला असतो तो कोणताही तो सांगा आपल्याला तर तो आहे टायटल बार इज गिवन ॲट दी टॉपमोस्ट साईड ऑफ द ओपनिंग स्क्रीन इन द एक्सेल इज अ टायटल बार मीन्स सेट ऑफ डिफरंट फॉर्मॅटिंग इफेक्ट्स काय नाम आपलं तर स्टाईल काय सेट ऑफ डिफरंट फॉर्मॅटिंग इफेक्ट तर आपण वेगवेगळ्या स्टाईल वापरतो ती काय असते आपल्याला फॉर्मॅटिंग इफेक्ट्स डिफरंट फॉर्मॅटिंग इफेक्ट्स व्यू इज यूज टू ॲडजस्ट और अरेंज द मॅटर इन दिस स्लाइड व्यू इज यूज टू ॲडजस्ट और अरेंज द मॅटर इन द स्लाइड कोणतं व्यू आहे ज्यामध्ये आपण ते वापरू शकतो ॲडजस्ट टू अरेंज द मॅटर इन द स्लाइड तर कुठलं आहे आपलं आउटलाईन व्यू इज यूज टू ॲडजस्ट अँड अरेंज द मॅटर इन द स्लाइड हे आपलं आहे आउटलाईन व्यू इज यूजफुल टू क्रिएट अ स्लाइड काय तर आपलं व्यू इज यूज टू क्रिएट अ स्लाइड व्यू इज यूज टू क्रिएट अ स्लाइड काय आपलं आलं तर नॉर्मल व्यू यामध्ये आपण काय करू शकतो नवीन स्लाइड क्रिएट करू शकतो टू क्रिएट अ स्लाइड इज नॉर्मल व्यू आउटलाईन व्ह्यूने काय करू शकतो आपण ॲडजस्ट और अरेंज द मॅटर इन द स्लाइड सॉरी यातलं आपलं आउटलाईन नाही आपलं नॉर्मल व्यू आहे आउटलाईन व्यू नाही ते आपलं नॉर्मल व्यू युजफुल टू क्रिएट द स्लाइड इज अ नॉर्मल आणि काय आपलं आउटलाईन म्हणजे ॲडजस्ट और अरेंज द मॅटर इन द स्लाइड अँड व्यू युजफुल टू क्रिएट अ स्लाइड इज अ नॉर्मल व्यू त्यानंतरचा प्रश्न आहे मेनू इज अवेलेबल ओनली इन पॉवर पॉईंट कुठला मेनू असतात तर बोर आहे सांगा आपलं काय असतो स्लाईड शो तुम्हाला बोललो आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच आपण कशासाठी बनवतो स्लाईड शोमध्ये आणि PPT टेक्स्ट इज एक्सटेन्शन ऑफ सॉफ्टवेअर फाईल्स इन पॉवर पॉईंट इज येणार आहे ना बरोबर ना पॉवर पॉईंट PPT टेक्स्ट पॉवर पॉईंट PPTX इज एक्सटेन्शन ऑफ काय MS पॉवर पॉईंटचं झालं PPT एक्सटेन्शन EX इथं जो X लावला असता ना तो एक्सटेन्शन झाला असतं बरं का तर मग आता C जो आहे आपला पॉवर पॉईंट PPTX द एक्सटेन्शन ऑफ पॉवर पॉईंट इज द मशीन दॅट मेक्स WW डॉक्युमेंट अवेलेबल कोणतं मशीन आहे ते WW डॉक्युमेंट आपल्याला अवेलेबल करून देते तिथे सर्व्हर गुगल सर्व्हर असलं वगैरे असं तर शॉर्टकट की यूज टू रिफ्रेश द इंटरनेट रिफ्रेश लक्षात ठेवा रिफ्रेशसाठी काय आपला तर F5 आपला हाताचा पंजा दिला की कसं रिफ्रेश होतो माणूस एखादा तसं आहे ते रिफ्रेश द इंटरनेट एक्सप्लोरर F5 फोल्डर शोज द रिसीव्ह ईमेल्स अँड ईमेल अकाउंट कशात आपले ईमेल रिसीव्ह होता रिसीव्ह लक्षात ठेवा रिसीव्ह कशात इनबॉक्समध्ये आउटबॉक्समध्ये जाणारे असतात इनबॉक्समध्ये आपले ईमेल रिसीव्ह होतात द एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर काय आहे तर ऑपरेटिंग सिस्टीम ब्राउझर इज दी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर काय एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज द आपली ब्राउझर इज दी सर्च इंजिन काय आपलं वर्ल्ड वाईड वेब WWW नाही सर्च इंजिन विचारलं आहे आपल्याला तर गॉफर इज आपलं काय सर्च इंजिन आहे प्लस आपण हे तर याच्यासाठी वापरतो सर्च करायसाठी तर गॉफर हे काय आहे तसं गुगल आहे आपलं तसं एक गॉफर सर्च इंजिन आहे गॉफर हे नाही आहे बरं का हे नाही आहे आपल्यासाठी गॉफर आपलं काय आन्सर आहे सर्च इंजिन तर बाकीचे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आपण कधी मुलांच्या हिताचे लेक्चर्स बनवत असतो. आपल्याला असं फिजूल टाईम आपण खर्च करत नसतो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा, त्यांचाही फायदा होईल. 2-4 मार्काचा, एका मार्काने आपण राहू शकता. आपल्याला 10 मार्क घेणे 25पैकी आपण पुढचे बनवू. अजून आपल्याला बरेच प्रश्न घ्यायचे, जवळजवळ 5 ते 6,000 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. धन्यवाद.